नमस्कार. 10वीचा निकाल जवळ आला की पालकांच्या आणि मुलांच्या मनात एकच धाकधूक असते. 11वीच्या प्रवेशाचं काय? ही प्रक्रिया थोडी किचकट वाटू शकते, खरं आहे, पण काळजी करू नका. आपण मिळून ही सगळी प्रक्रिया एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. हो ना, साहजिकच आहे. इतके सारे फॉर्म्स, वेगवेगळ्या तारखा, कागदपत्रांची जमावाजमाव या सगळ्यामुळे कोणालाही थोडं टेन्शन येऊ शकतं. पण म्हणूनच आपण एकत्र मिळून हा सगळा गोंधळ दूर करूया. चला तर मग सुरुवात करूया. आपण ही प्रवेश प्रक्रिया इतक्या सोप्या आणि स्पष्ट टप्प्यांमध्ये समजून घेऊया की तुम्हाला सगळं अगदी व्यवस्थित लक्षात राहील. सगळ्यात आधी आपण त्या भागाबद्दल बोलूया जो सर्वात महत्त्वाचा आहे आणि जो आपल्याला लगेच करायचा आहे. ही पहिली पायरी अजिबात चुकून चालणार नाही. ही तारीख 30 एप्रिल तुमच्या कॅलेंडरमध्ये आत्ताच्या आत्ता लिहून ठेवा. ही भाग 1 नोंदणीची शेवटची तारीख आहे. सध्या फक्त ही एकच तारीख लक्षात ठेवा, कारण बाकी सगळं यावरच अवलंबून आहे. आणि हो, माझा एक खूप महत्त्वाचा सल्ला, शेवटच्या दिवसाची वाट अजिबात बघू नका. कारण काय होतं, शेवटच्या दिवशी वेबसाईटवर खूप लोड येतो, मग ती स्लो होते, तांत्रिक अडचणी येतात. त्यापेक्षा लवकर रजिस्ट्रेशन करून टाका आणि टेन्शन फ्री व्हा. आता या पहिल्या भागाच्या रजिस्ट्रेशनसाठी फी किती आहे? तर फक्त 110 रुपये. हे शुल्क फक्त एकदाच भरायचं आहे, त्यामुळे ही रक्कम जवळ असू द्या. आता हा भाग 1 म्हणजे नेमकं काय? तर सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अनिवार्य म्हणजे कंपल्सरी पहिली पायरी आहे. ही पूर्ण करून लॉक केल्याशिवाय तुमचं मूल किंवा मुलगी पुढच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये जाऊच शकणार नाही. इतकं हे महत्त्वाचं आहे. ओके, तर आता बघूया या पहिल्या भागासाठी आपल्याला कोणती कोणती कागदपत्र तयार ठेवायची आहेत. आपण एकत्र ही यादी पाहूया, म्हणजे काहीही विसरणार नाही किंवा सुटणार नाही. ही यादी बघा, खूप सोपी आहे. तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं 10वीचं हॉल तिकीट, आधार कार्ड, जातीचा दाखला जर लागू असेल तर, मग तुमचा आणि तुमच्या पाल्याचा चालू मोबाईल नंबर, एक ईमेल आयडी आणि एक सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म म्हणजे स्वयंघोषणापत्र. यात फक्त तुम्ही दिलेली माहिती खरी आहे असं लिहिलेलं असतं. हे सगळं रजिस्ट्रेशन करताना सोबत ठेवा म्हणजे झालं. आता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया. ह्या प्रोसेसचे 2 भाग आहेत. भाग 1 जो आपल्याला आत्ता निकालाच्या आधी करायचा आहे. यात फक्त विद्यार्थ्याची माहिती भरून नोंदणी करायची आहे. आणि भाग 2 तो सुरू होईल निकाल लागल्यावर. त्यात मग आपल्याला पसंतीची कॉलेजेस निवडायची आहेत. फरक लक्षात आला ना? भाग 1 झाला की आपण भाग 2 कडे जाणार. पण त्याची तयारी आपण आत्तापासूनच करून ठेवली तर, म्हणजे मग निकाल लागल्यावर धावपळ होणार नाही, बरोबर? तर या भाग 2 मध्ये काय होतं? तुमच्या पाल्याला मिळालेल्या मार्क्सनुसार आणि कॉलेजेसमध्ये किती जागा शिल्लक आहेत ह्यावरून प्रवेश ठरतो, म्हणजे मेरिटवर. तोपर्यंत तुम्ही एक काम करू शकता, मागच्या वर्षीचे कट ऑफ बघून एक अंदाजे कॉलेजेसची लिस्ट बनवून ठेवू शकता. चला आता बघूया की निकाल लागल्यावर भाग 2 साठी कोणती कागदपत्र लागतील. ही यादी तुम्ही आताच कुठेतरी लिहून ठेवा. भाग 2 साठी काय काय लागेल? तर भाग 1 नोंदणीची पावती, 10वीची ओरिजिनल मार्कशीट, जातीचा आणि उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट. हे जर तुम्ही आरक्षणाचा फायदा घेणार असाल तरच लागतं. शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे LC आणि तुमच्या पाल्याचा एक पासपोर्ट साईज फोटो. यातली जी कागदपत्र तुमच्याकडे नसतील ती आत्तापासूनच काढायला सुरुवात करा, म्हणजे ऐनवेळी धांदल उडणार नाही. चला आता आपण या माहितीच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. ही गोष्ट पुन्हा एकदा लक्षात ठेवणं खूप खूप महत्त्वाचं आहे. हे वाक्य लक्षात ठेवा, भाग 1 वेळेत पूर्ण करणं हे बंधनकारक आहे. जर उशीर झाला तर प्रवेश प्रक्रियेत खूप अडथळे येऊ शकतात. त्यामुळे काहीही झालं तरी 30 एप्रिलची डेडलाईन चुकवायची नाही. बस, मला खात्री आहे की आता तुमचा सगळा गोंधळ दूर झाला असेल आणि तुम्ही या प्रवेश प्रक्रियेसाठी एकदम तयार आहात. तुमच्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.